अहो रावल्याची आई या की. आले आले. काय म्हणताय? तुम्ही तर इकडे यायचं नावच टाकलंय जणू, आणि दुकानातलं सामान पण घ्यायला रावल्यालाच पाठवताय. अहो काय सांगायचं वहिनी, घरातल्या कामानं आणि बाप लेकाचं करण्यात दिस कुठं जातो हे सुद्धा कळत नाही. अहो मग राहुल्याच उरकून टाका की, म्हणजे तुम्हाला सुट्टी मिळेल. कशाचं काय, आत्ताच्या पोरींला नोकरदार नवरा लागतो या, आणि आता पोरी तरी कुठे ऍडजस्ट करून घेते ती. आत्ताच एका घरातला तमाशा बघून आली या. तमाशा कसला हो? आत्ताच पुष्पाच्या घरनं जाऊन आली. तिथं केवढा मोठा तमाशा बघितला बाया. काय झालं? जेडीचं लग्न मोडलं ना. मी पुष्पाला सांगितलं की बाया, पुरीच्या लग्नाच्या गोष्टी साऱ्या गावभर करू नकस म्हणून. पहिल्यांदा विचार कर, ठरव, पुढच्याला विश्वासात घे, आणि नंतर काय असेल ते सांग. तर जीजी म्हणाली, बरोबर बोलते की ती, तिचं ऐक जरा. यावर त्या बाईने एवढा तमाशा घातला की नाही नाही ती जीजीला बोलली. बिचारी जीजी गपगुमान समद ऐकत होती. अगो बाई, मग जीजी काय बोलल्या नाही होय तिला? बोलली की, पहिल्यांदा बोलली, पण पुष्पाच्या तोंडाचा एवढा पट्टा सुटला की जीजीला त्या आवारनं लय अवघड झालं. मला तर जिजींचं लय वाईट वाटतंय बघा. तुम्हाला वाईट वाटून काय उपयोग, जिला वाटायचंय तिला वाटत नाही. सुमन, काय काय घरात बाई लयच भानगडी असतात. आता आपल्या लग्नाला एवढी वर्ष झाली, पण आपल्या घरात कधी भांडण झाल्याचं मला तर नाही बाई आठवत. होय अहो, नाहीतर ह्यांच्या घरात रोज कालवा हायच. खरंच जीजीची हालत ना लयच खराब आहे. आज ट्रेनिंगला गेला या, आणि ते मामा कामाला दिवसभर जातो या. जीजीकडे लक्ष द्यायला कुणी सुद्धा नसतं या. मी लक्ष देईन जीजीकडं. ए बाई, तू तुझ्या अभ्यासाकडे लक्ष दे, तेच लई हाय. बाकीच्या असल्या गोष्टींकडे लक्ष द्यायला आम्ही हाय. कसं होणार आहे जीजींचं, देवालाच ठाऊक. होय ग, मला पण आता जीजीची लई काळजी वाटायला लागली. बघू, मी पण एक दिवस चक्कर मारून येईन म्हणते. खरंच तुम्ही जाऊन भेटूनच या. पण मला असं वाटतंय की आजाचा मामा लक्ष का देत नाही तेच काय कळना. आओ, ती पुष्पाताई कुणाचं ऐकते वय? स्वतःच्या नवऱ्याला पण तिने नको नको करून ठेवलंय. खरंय तुमचं. बरं येते आता मी. अहो थांबा की, चहा घेऊन जा. नको नको, आमचा नवरा म्हणतो गेली की बाया तिकडचीच होती या. नको. बरं बरं, पण येत जाऊ बरं का मध्ये मध्ये. होय होय, येऊ का? हा. जीजीचं कसं होणार कुणाच ठाऊक. आजा होता तवा आधार होता, आता मामी बी टाकून बोलत असणार. आणि जयडीला तर जीजीचं कायच पटत नाही. आता मलाच काय तर केलं पाहिजे. हा आजा, आजा. जीजे, अगं मी आहे. अगं बाई तू आहेस व्हय? बस, मला वाटलं आजाच आहे. अगं आजा कसा येईल? हा, तुला सारखा आजा आल्याचा भास होतोय बघ. आता त्याची आठवण येते बाबा मला. त्याला काय करायचं सांग बघू. तो गेला तिकडे ट्रेनिंगला, वेळ मिळेल तसा फोन करतोच का नाही तुला? होय, पण समाधान तू कसा काय आता घरी आलास? अगं रानातली कामं उरकायची होती, उरकली न लगोलग घरी आलो. होय, आजा गेल्यापासून सगळी कामं तुलाच करायला लागतात बघ. असू दे की, घरचीच काम आहेत का लोकांच्या घरचे येतोय? अरे होय रे पोरा, पण आजा होता तर तुला आधार होता. खरंय, पण त्याच्या मनासारखं होतंय ना, चाल तर मग. आणि इथली कामं करायला मी नीट आहे अजून. जेवलंस का पोरा? नाही अजून. तू जेवलीस का? नाही, जीवूया की आपण. पुष्पे, पुष्पे, जेवण झालं का? झालं की.
वाढ लवकर, पोटातले कावळ वरडायला लागलेत. नाही, नाही म्हणजे आम्ही मायलिकीनी आमचं आम्ही करून खाल्लं. अगं तुम्ही जेवलात, आम्हाला वाढकी. का काय कामाची नाही म्हणताय ना मला? कोण ग म्हणलं बाई तुला? तुम्हीच बघा आता कोण म्हणलंय ती. पुष्पे, गप्पा नंतर मारत बस, आधी जेवायला वाढ. तुमच्यासाठी स्वयंपाक नाही केला, आमचं आम्ही करून खाल्लं. तुम्ही खाल्लं म्हणजे? आणि आमचं काय? तुमचं तुम्ही बघा. आजपासून आम्ही मायलिकी आमचा स्वयंपाक करणार. तुम्ही मायलेक तुमचं तुम्ही करून खावा. पुष्पे, उगाच बडबड करू नकोस. पडदिशी स्वयंपाक करायला वाढ जेवायला. नाही म्हणून सांगितलेलं कळतंय ना. आणि तसं बी ह्या घरात माझं काही चालत नाही, आणि मी केलेलं जेवण बरं चालतं. अगं सगळं तर तुझ्याच मनासारखं घडतंय की, आणि काय चालाय पाहिजे ग? तर पायगड्याच घातल्यात ना माझ्यासाठी, मग सगळं तुझ्या मनासारखं होतंय. पुष्पे, बघ मनाचीच काय बडबड करू नकोस, वाढ जेवायला. तुम्ही म्हणाले तसं वागताय, मी बोलू बी शकत नाही व्हय? काय ग, काय वागतोय आम्ही काय? विचारा की तुमच्या जीवाला. पुष्पे, डोक्याची शिर हलवू नको. झालं एवढं लय झालं, आता स्वयंपाक करायला जेवायला वाढ. हाय की तुमची आई वाढेल की. अगं तिचं काय वय वय काम करायचं. म्हणून आठवली वय बायको तुम्हाला? सगळ्या गावासमोर तमाशा झाला तेव्हा नाही आठवली बायको? आता भूक लागली की बायको आठवती, लिकीची आठवण होती. अहो तुमच्या भाच्यानी तुमच्याच पुरीला नकार दिला तेव्हा नाही झाली आमची आठवण. सगळ्यासमोर तुमच्या आईने हात उचलला तेव्हा का मुग घेऊन गप बसला होता? तू कुणाला नाही विचारता तुझ्या मनाचाच कारभार कर, आणि तुला काय बोलायचं नाही. होय ना, म्हणूनच म्हणते तुम्ही तुमच्या मनासारखं वागा, मी माझ्या मनासारखं वागते. पुष्पे, उगाच हात उचलायला लावू नकोस. उचला की, मी बी बघते. काय करशील ग तू? उभं घर पेटून देईन. तर ग हुंट्यात घर घेऊन आलीस वय? मला पिटवून देईन. मग काही तुम्ही कमून घालत नाही मला एवढं बोलताय? पुष्पे, समज आल्या? मारा की मारा. आईनं गावासमोर मारलं, तुम्ही कशाला गप्प बसताय? तुम्हाला तर सहन होत नाही ना? घ्या, मीच घेते मारून. घ्या 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 घ्या. अगं झालं बरं वाटत असेल ना आता? का अजून पाहिजे? घ्या घ्या घ्या. अगं पुष्पे, काय करतेस हे? तुम्ही तर एक शब्द बी बोलू नका, सगळं तुमच्यामुळे होतंय. काय एवढं केलं ग मी? काय केलं सांग की एवढं बोलतेस ती? तुम्ही काय